आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. अवैध वाळू चोरीत सहभागी संगणक चालकाला अधिकाऱ्यांचे अभय. जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने अवैध वाळू वाहतुकी विरोधात दिनांक 29 मे शुक्रवार रोजी पहाटे मोठी कारवाई करत 6,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहन चालक, वाहन मालक व पोलिसांचे लोकेशन देणाऱ्या एका इसमाविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील वाहन मालक हा होमगार्ड असल्याची माहिती असून होमगार्डच वाळू तस्कर निघाल्याने पाथरी शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदर होमगार्डचा वाळू चोरीत पार्टनर असलेल्या आकाश क्षीरसागर हा पाथरी तहसील कार्यालय येथे संगणक चालक आहे. वाळू चोरीत पार्टनर असलेल्या हा संगणक चालक सर्रास लोकांना वाळू मिळेल असे संपर्क कार्ड वाटप करताना दिसत आहे. सदर संपर्क कार्डवरती झालेल्या कारवाईतील होमगार्ड व संगणक चालकाचा संपर्क क्रमांक दिसून येत आहे. कार्यालयातील अधिकारी यांना माहिती असून सुद्धा सदर संगणक चालकावर काहीही कारवाई होताना दिसत नाही. उलटपक्षी सदर संगणक चालकाला संरक्षण देण्याचे काम अधिकारी कर्मचारी करीत आहे का, यामागे अधिकाऱ्यांचा काही फायदा होत आहे का, असा संशय निर्माण होत आहे. यामुळे प्रशासनाची वाळू चोरी करण्याच्या प्रयत्नावरती संशय येतो असे दिसून येते. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पाथरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना शुक्रवार 29 मे रोजी पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास वडी गावाजवळील निवडी गोपेगाव रोड चौकात संशयास्पद टिप्पर वाहन आढळले. पोलिसांनी टिप्पर थांबवून चौकशी केली असता वाहनात अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याचे समोर आले. चालक गजानन प्रल्हाद पांचाळ यांच्याकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेला रॉयल्टी अथवा टीपी परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच ओम बापू काडे हा मोटरसायकलवरून पोलिसांचे लोकेशन देण्याचे काम करत असल्याची माहिती चौकशीत पुढे आली. वाहन चालक चंद्रसिंग एकनाथ नाईक वाहतुकीच्या कोणत्याही अधिकृत परवाना नसल्याचे सांगितले. या कारवाईत MH12 HD 1272 क्रमांकाचा टिप्पर, 2 बरास वाळू, MT15 व SP शाईन या 2 मोटरसायकली असा एकूण 6,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.